नमस्कार, मी पंजाब मादनी या ठिकाणी आज गेलो होतो. तर त्या ठिकाणी निसर्गाचे कसे संकेत असतात तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, तुम्हाला शेतकऱ्याला सांगतो. पाऊस येणार आहे, फक्त काय व्हायला पाऊस उशिरा म्हणजे शेवटच्या आठवड्यात येणार आहे. तर आज काय झालं, तिथं मादनी या ठिकाणी सरड्याने एक निसर्गाचा संदेश दिला आहे. ज्या वेळेस सरड्या डोक्यावर लाल कलर करतंय की सरड्यामध्ये शेतकऱ्यांना 10 दिवसांना मान्सून येणार आहे असा अंदाज सरड्या देतोय. तर आज आम्ही हे स्वतः डोळ्यांनी पाहिलंय. गोष्ट फिरत आहे की जांभळीच्या झाडाला खूप जांभळं लागली की त्या वर्षी पाऊस म्हणजे ज्या वर्षी जांभळीच्या झाडाला खूप पाऊस लागले त्या वर्षी पाऊस काय होतो, सरासरी इतका पडतो, पण परतीचा पाऊस त्या वर्षी जास्त होतो. म्हणून हे जांभळीच्या झाडाचे संकेत आहेत. म्हणून हे ते एक देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो. म्हणजे जांभळीला जांभळं खूप लागले की त्या वर्षी परतीचा पाऊस जास्त पडतो, सरासरी इतका पडतो, पण पिकं चांगले होतात, मालामाल शेतकरी होतो. म्हणून जितके जास्त जांभळं लागले तितकं शेतकरी मालामाल होणार असं संकेत त्या जांभळाच्या झाडानं दिलेलं आहे. आता 21 ते 30 दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा चांगला मोसमी पाऊस येणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जवळजवळ सगळ्या भागाची पेरणी देखील होणार आहे आणि कापसाच्या लागवडी देखील होणार आहे. म्हणून माझं तरी म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी घाबरू नये. एल निनो वगैरे काही नाही. त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातल्या जवळपास 70-80% लोकांच्या पेरण्या होतील आणि लागवडी होतील. आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 7 जुलै ते 14 जुलैच्या दरम्यान राज्यामध्ये काय होणार आहे, पुन्हा राहिलेल्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना यावर्षी एल निनो नाही, दुष्काळ नाही, पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे, पिकाला लागेल तसा पडणार आहे. मात्र सगळे पिकं चांगले येणार आहे, काही घाबरून जायची चिंता नाही. परत एकदा सांगतो, 2026ला सरासरी इतका पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे. जूनमध्ये थोडाफार कमी राहणार आहे, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग दरवर्षी पाऊस कधी येतो, 7 जूनला येतो. तर दरवर्षी हे निसर्ग 22 दिवस पाऊस उशिरा येणार. म्हणून म्हणतो दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे आणि यावर्षी देखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्याची पेरणी होईल आणि सगळ्या शेतकऱ्याच्या लागवडी देखील होणार आहेत. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. देखील ना विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला त्या परिसरामध्ये आज देखील म्हणजे चांगल्या स्वरूपाचा विदर्भात, पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे. पश्चिम विदर्भात देखील काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आज देखील पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात देखील आज विखुरलेल्या स्वरूपात, सगळीकडे नाही पडणार पण भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तसाच काय होणार आहे, हे पाऊस 18 जूनपासून दररोज एक दिवस वाढत वाढत असं चांगलं जाणार आहे. मग त्याच्यानंतर काय होणार आहे, 21 जून ते 29 जून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पाऊस पडणार आणि सगळ्यांच्या पेरण्या होणार आहे. तुम्ही बघा, जूनच्या अखेर जूनच्या आपण 1 जुलैला काय करू, परत एक अंदाज देऊ, संपूर्ण पेरण्या झालेल्या दिसतील. पण शेतकऱ्याला सांगायचं होतं, घाबरून जायचं कारण नाही. ओल जमिनीमध्ये ईदभर ओल गेल्याच्या नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या. आता जे पाऊस सुरू होणार आहे म्हणजे काय होणार आहे, 18 जूनपासून विदर्भाकडून पाऊस सुरू होईल. मग त्याच्यामध्ये काय होईल, ते पाऊस थोडं थोडं पुढं होईल. 18ला काही भागात पडेल, 19ला दुसऱ्या भागात पडेल, 21ला तिसऱ्या, असं करत करत काय होणार आहे, 21 पासून ते 29 पर्यंत सगळीकडे पाऊस पडेल आणि मग सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होईल. उत्तर महाराष्ट्राकडे देखील काय होईल, 21 ते 30 मध्ये पाऊस येईल आणि त्यांच्या देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, सोयगाव तालुका, तिकडे कन्नड, सिल्लोड, संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे, 21 ते 30 मध्येच पेरण्या लागतील. म्हणून हे देखील त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. मराठवाड्यात देखील परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव जिल्हा या भागात देखील 18 तारखेला तसा पाऊस सुरुवात होईल. 16-17ला देखील काही भागात पडेल, पण 18ला काही ठिकाणी पडेल. पुन्हा त्याच्यानंतर 21च्या नंतर देखील बऱ्याच भागात पडेल आणि जिथे जास्त पाऊस पडेल ते देखील पेरणी करतील. म्हणून मराठवाड्यात शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. पश्चिम महाराष्ट्राकडे देखील काय होईल अशीच परिस्थिती राहील. 21 ते 29 जूनच्या दरम्यान वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागतील. एकदम सगळीकडे सारखा पाऊस पडणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात पडेल. आज इथं पडेल तर उद्या तिकडे पडेल, असा करत करत पाऊस पडणार आहे आणि सगळ्याच्या पेरण्या होणार आहेत. धन्यवाद.